वंदे मातरम, भारत माता की जय। आज तुम्ही बघू शकता की ज्याप्रमाणे आज आपल्या समोर मागे बसलेले सर, ते बी BSF मध्ये होते, देशाचे रक्षण करायचे, पण त्यांना जेव्हा पोटावर लात मारली गेली, आज त्यांचा हा कलंक मिटवण्यासाठी ते पोहोचले। नंतर तुम्ही बघू शकता इथं विजय सर, ज्यांचा परिवार उद्ध्वस्त झाला, ज्यांनी देशसेवा केली होती, असे असंख्य सैनिक आता निघतायत बाहेर। त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचायला पाहिजे म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला। आणि ही न्याय यात्रा आहे। आपल्या राज्यामध्ये 2 लाखाच्या वर आकडा आहे जे सरकार सांगत नाही। आणि जेव्हा मी सरकारला प्रश्न विचारतोय तर सरकार बिलकुल खामोश आहे, कारण की हा मोठा स्कॅम आहे। हा जो मुलगा आहे इकडे बघतोय, हा भाऊ त्याच्या वडिलाला प्रश्न करायचा परत परत की पप्पा तुम्हाला मिलिटरी मधून का काढलं, पण त्याच्याजवळ उत्तर नाही होतं। बोल काय म्हणतो, तुला काय वाटतं? मला म्हणजे वडिलांना मी विचारायचो की बाबा तुम्हाला कशामुळे काढलं काय, तर वडिलांकडे पण ऑप्शन म्हणजे सांगायला उत्तर नसायचं की बाबा घडलंय काय, हे सगळा फ्रॉड चालू आहे नाही का। किती वर्ष सेवा केली होती? त्यांनी वडिलांनी माझ्या 8 वर्ष सेवा केली होती काढून टाकलं होतं. आणि काढून टाकलं होतं। घरी आल्याच्या नंतर पण सगळे त्यांना विचारायचे की काय झालं, त्यांच्याकडे उत्तर नव्हतं की सांगायला की माझ्यासोबत असा असा प्रकार तिकडे घडलेला आहे। पण लोकच तुम्हाला आणि लोकच आम्हाला सगळं म्हणजे लोकांचे डोमणे बोलणे ऐकायचे,